इयत्ता 6वी गणित नवीन अभ्यासक्रमानुसार आज आपण पाठ क्रमांक 4 आकृतिबंध सराव संच 4.1 अभ्यासणार आहोत। तर आपण मागील व्हिडिओमध्ये इयत्ता 6वीचा पाठ क्रमांक 4 गणितातील आकृतिबंध हा अभ्यासला होता। त्यामध्ये आपण उजळणी केली होती समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या आणि संयुक्त संख्या कशाला म्हणायच्या। तर आज आपण आता या व्हिडिओमध्ये सराव संच 4.1 हा सोडणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। आता पहिला प्रश्न आहे आपला, रिकाम्या जागा भरा। त्याच्यातील आकडा 1 आहे, टिंब ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही। आता 1 ही संख्या काय आहे, ती मूळही नाही आणि संयुक्तही नाही। दुसरा प्रश्न आहे, टिंब ही सर्वात लहान मूळ संख्या आहे। आता मूळ संख्या कुठल्या, 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 काय झाल्या, आपल्या मूळ संख्या झाल्या। तर सर्वात लहान विचारली आपल्याला, तर 2 ही आपली सर्वात लहान मूळ संख्या आहे। टिंब ही एकमेव सममूळ संख्या आहे। आता 2 ही संख्या कशी आहे, सममूळ संख्या आहे, म्हणजे आपलं उत्तर येणार आहे 2। टिंब ही सर्वात लहान विषम मूळ संख्या आहे। आता सर्वात लहान विषम विचारले आपल्याला, सर्वात लहान सम काय आहे 2, तर सर्वात लहान विषम ही 3 आहे। दुसरा प्रश्न दिलेला आहे, 1 ते 50 या संख्या दरम्यान सहमूळ संख्यांच्या 5 जोड्या लिहा। आता आपल्याला काय करायचं आहे, सहमूळ संख्यांच्या 5 जोड्या लिहायच्या आहेत। आता सहमूळ संख्यांच्या 5 जोड्या म्हटल्यास आता मी तुम्हाला इथंच लिहून देते। पहिली येणार आहे 9, 13, दुसरी येईल 15, 16, तिसरी येईल 18, 19, चौथी येईल 23, 24 आणि पाचवी येईल 23, 29। हे झाल्या आपल्या 1 ते 50 दरम्यानच्या सहमूळ संख्यांच्या 5 जोड्या। त्यानंतर प्रश्न तिसरा आहे, मूळ संख्यांचा क्रम पूर्ण करण्यासाठी चौकटीत योग्य संख्या लिहा। आता आपल्याला मूळ संख्या लिहायच्यात आणि त्यांचा क्रम पूर्ण करायचा आहे। आता पहिली मूळ संख्या आहे 2, दुसरी आहे 3, तिसरी आहे 5, 7 नंतर येणारी आहे 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 41 नंतर येईल 43। ह्या झाल्या आपल्या 1 ते चौकटीतल्या संख्या पूर्ण करून झालेल्या आहेत। दिसत नाही का व्यवस्थित। प्रश्न चौथा आहे, खालील जोडमूळ संख्या ओळखून त्या जोडमूळ संख्या आहेत का ते आपल्याला सकारण लिहायचंय। सकारण म्हणजे कोणत्या आहेत ते आपल्याला लिहायचंय आणि का आहेत। आपल्याला चौथा प्रश्न दिलेला आहे, खालील जोडमूळ संख्या ओळखून त्या जोडमूळ संख्या का आहेत ते सकारण लिहा। आता आपल्याला काही संख्या दिल्यात आणि त्या जोडमूळ का आहेत ते आपल्याला त्याचं कारण द्यायचंय। पहिली आहे 3 व 5, दुसरी आहे 11 व 13, तिसरी आहे 29 व 31 आणि बस एवढ्याच आहेत। तर त्या का आहेत, तर कारण 3 व 5 ही आहे, याला 1 आणि 3 व 5 नेच भाग जातो। दुसऱ्या 11 व 13 म्हणजे जोडमूळ संख्यांचा नियमच काय आहे की त्या संख्येला स्वतः ती संख्या आणि 1 ने जर भाग जास्त असेल तर त्या काय असतात, जोडमूळ संख्या किंवा जोडून येणाऱ्या संख्या असतात।